नमस्कार. जय भीम जय शिवराय. मी सौ उषा विशाल वाघ, प्रभात क्रमांक 22 मधील नगरसेविका. नमस्कार. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी पंकज आठवले आणि आजचा पॉडकास्ट खरंच खूप खास आहे, कारण आपण आलो आहोत आज जुन्या ठाण्यामध्ये. म्हणजे आपण जर का ठाणे शहराच्या हृदयाचं जर का गोष्ट केली तर तिकडे आपण आज आलेलो आहोत आणि आपण आज बातचीत करणार आहोत इकडच्या नगरसेविकेंसोबत. उषाताई वाघ आपल्यासोबत आहे. प्रभाग 22 हा प्रभाग आहे ज्याच्यात खाडी क्षेत्र पण येतं, महाविद्यालय पण आहे, ठाण्यातलं सर्वात जुनं पारंपरिक आपण जे मार्केट प्लेस म्हणू ते पण आहे, ऐतिहासिक मंदिरसुद्धा आहे आणि एक असा एरिया आहे जिकडे नेहमीच काही ना काही गजबजाट चाललेला असतो. अशा वेळेस या प्रभागातनं अतिशय भरघोस मतांनी जिंकून उषाताई पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यात. आणि उषाताई, आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप स्वागत आहे तुमचं. तुम्ही एक नागरिक म्हणून अनेक वर्ष इकडे वावरताय, राहताय, तुम्ही बघितलंय अनेक गोष्टी. निवडणूक लढवायचं कसं ठरवलं तुम्ही? कर्तृत्वान स्त्री, पुरुषाच्या मागे जसा स्त्रीचा हात असतो त्याचप्रमाणे एका स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो असं मी सांगू इच्छिते. आणि मी स्वतः गृहिणी असून म्हणजे एकदम राजकारणात उतरणं, समाजकारण करता करता राजकारणाचा प्रवास केला आहे आणि तिथून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली आणि थोडे मोठे छोटे मोठे कामं करता करता मला ह्या राजकारणाची आवड झाली. आणि ते म्हणतात ना, ताटातलं खाऊ शकतो, नशिबातलं खाऊ शकत नाही आपण. त्याचप्रमाणे आमच्यासोबत झालेलं आहे. अगदी. आणि विशालदादांनी बरेच वर्षापासून खूप काम केलं इकडे. पहिल्यांदा जेव्हा निवडणूक आपण लढवायची ठरवलं त्यानंतर ते गृहिणी म्हणून तुम्ही एनिवे संसार सांभाळताय, पण आता प्रभाग सांभाळायचा आहे. हे जेव्हा मनात आलं तेव्हा काय काय तयारी करावी लागली तुम्हाला? म्हणतात ना, स्त्रीमध्ये एक असं हे असतं की जी स्त्री घर सांभाळून, संसार सांभाळून राजकारण करू शकते. अगदी बरोबर. म्हणजे जसं म्हणतात ना, घरातल्यांचं पाठबळ असणं पण योग्य आहे, योग्य टायमिंगची सुविधा, योग्य टायमिंग हे करून आपण ते सगळं ॲडजस्ट करू शकतो. त्यासाठी घरातल्यांची पण साथ हवी असते. हे सगळं सांभाळूनच राजकारण होऊ शकतं. अगदी. ते म्हणतात ना, भारतीय नारी सबसे भारी. हे अगदी खरं आहे. खरंच आहे, अगदी खरं आहे. भारतीय नारी सबसे भारी. बरोबर आहे. नारीमध्ये अशी शक्ती असते की ती नारी अख्खं कुटुंबाला सांभाळून बाहेरचं राजकारण, समाजकारण करू शकते. अगदी बरोबर. आणि हीच अपेक्षा मला वाटतं प्रभागातले आपले जे रहिवासी आहेत त्यांची सुद्धा असेल तुमच्याकडनं. तर ताई, आपण निवडणुकीबद्दल जेव्हा आपण बोललो तर समोर मोठे मोठे उमेदवार तुमचे होते. तर प्रचाराला जेव्हा तुम्ही अनेक वेगळ्या ठिकाणी जात होतात, कारण तुमच्या प्रभागामध्ये वेगवेगळ््या समाजाचे लोक आहेत, वेगवेगळे इश्यूज आहेत, तेव्हा काय अनुभव होता? कसं लोकांनी तुमच्याकडे बघितलं, स्वागत केलं किंवा काय अपेक्षा ठेवल्या? बघा, माझा आहे तो एरिया स्लम एरिया आहे आणि मी इथे लग्न करून आल्यापासून मी इथे छोटी मोठी कामं केली आहे, स्वयंपाकाची कामं केलेली इथे. आणि तुम्हाला सांगते, माझ्या सासूबाई जैन गुजराती मारवाडी लोकांच्या इथे जेवणाची कामं करायच्या. आमच्या काकी आहेत त्या पण त्या कामं करायच्या. आणि मी एक छोटी प्रायव्हेट नर्सरी होती, मी तिथे लहान मुलांसाठी शिकवायला जायची. त्यामुळे थोडासा हे वाढलेलं होतं, लोकांशी संवाद वाढलेला होता, लोकांचा परिचय होता. आणि मग असं करता करता आता जेव्हा निवडणुकीची वेळ आली, घरोघरात जाऊन मला तरी वाटतं लोकांनी मला एवढे प्रेम आशीर्वाद दिले की प्रत्येक घरी आमची आरती झाली आणि प्रत्येकांची शब्बासकीची थाप होती आमच्या पाठीवरती, की म्हणजे बाबा सामान्य कुटुंबातून आलेले म्हणतात ना, त्यांच्यासाठी म्हणजे एकदम आशीर्वाद आणि प्रेम त्यांच्या आमच्यासाठी भरभरून होते, की बाबा सामान्य कुटुंबातून आलेले लोक आमच्या समोर हे झालेले. आणि त्या लोकांना म्हणजे भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली आहे तर त्यांचा तो विश्वास, आमच्याकडनं त्यांच्या काहीतरी अपेक्षा आहे बाबा की आमच्यातलेच हे कुणीतरी आहे, असं मला तरी वाटतं. तुम्हाला असं वाटतं की लोकांना आपल्यासारखा कोण एक उमेदवार दिसला तर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट पण वाढते? हो, वाढते ना. लोकांच्या अपेक्षा काय असतात? फक्त त्यांचे कामं करणं, त्यांच्याच बरोबरीने बसणं, उठणं, बोलणं आणि त्यांच्यातलाच एकच, असं मला तरी वाटतं. मी त्यांच्यातलीच एक आहे म्हणून मला त्यांनी निवडला असावं. नक्कीच. आणि म्हणून तुमच्या प्रभागात तुमची लोकप्रियता बघून मी जेव्हा येत होतो तेव्हा पण जेव्हा मी फक्त उषाताई कुठे राहतात लगेच मला सांगितलं लोकांनी, आणि ते प्रेम दिसून येतं तसं बघितलं तर.
लोकांचं प्रेम आणि म्हणजे आता तुम्ही बघाल तर माझा एरिया स्लम एरिया आहे. SRचे पण प्रोजेक्ट आहे, इथं बिल्डिंग आहे, वेगवेगळ्या समाजाची लोकं राहतात आणि त्या समाजाच्या लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. हो. आणि आता ते मी नगरसेविका झाली तेव्हा मला कळतंय की त्या लोकांच्या काय अपेक्षा असतात नगरसेवकांकडनं, बरोबर. ते मला आता अनुभवायला आलेलं आहे. मग तुमचा आता अभ्यास कसा सुरू आहे? कारण प्रत्येकाच्या तुमच्याकडे तुमच्या प्रभागातल्या मेन समस्या जर का आपण म्हणालो तर त्या कुठल्याकडे? बघा, आता प्रभागातल्या समस्या म्हणजे वाहतूक कोंडी, ड्रेनेजची समस्या, वाढती लोकसंख्या, पाण्याची टंचाई. तर ताई, आपल्या प्रभागासाठी तुमचं काय स्वप्न आहे? काय तुम्ही इकडे पुढच्या 5 वर्षात करू इच्छिता? बघा, माझ्याच प्रभागामध्ये तर ड्रेनेजची खूप मोठी समस्या आहे, जी आता सकाळी उठल्यानंतर पहिला कॉल असतो ड्रेनेज. इकडे ड्रेनेज वाहतं आहे, इकडे ड्रेनेजचं प्रॉब्लेम आहे, तिकडं. तर माझ्या प्रभागातील ड्रेनेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तसेच आमचे माननीय आमदार संजयजी केळकर साहेबांनी मला वाटतं 2 महिन्यापूर्वी मीटिंग आमची झाली त्यांच्यासोबत. तर माझ्या प्रभागामध्ये जो काही ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे तो पावसाळ्याच्या चालू याच्यामध्ये सॉल्व्ह होणार आहे. तसंच आम्हाला खाडीलगत हे प्रभाग आहे. हो. त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आहे ड्रेनेजचा, तर तो माझ्यासाठी आहे. आणि दुसरं म्हटलं तर कौशल्य म्हणजे महिलांसाठी. अच्छा, तुमच्या प्रभागातली जे काही महिलांचे 250-300 बचत गट आहे त्यासाठी काहीतरी उद्योग म्हणजे असं कुठेतरी प्लेसमेंट कुठे आम्हाला म्हणजे मार्केट एरिया आहे. हा मार्केट एरियामध्ये बहुतेक असं मोठं हे आहे, तिथे जर कुठे जागा भेटली तर मला माझ्या महिलांसाठी काहीतरी नवीन उपक्रम होईन असं. म्हणजे तुम्हाला पण माननीय मोदीजींनी जो लखपती योजना काढली आहे तशी तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला लखपती बनवायची आहे महिला. नक्कीच ते एक माझं स्वप्न आहे. तसं शाळेकरी मुलांसाठी पण माझं एक स्वप्न आहे. जे काही शाळेमध्ये समस्या असतात त्या आमच्याच्याने होईन तेवढा आम्ही प्रयत्न करणारच आहे शाळेतल्या मुलांसाठी. बरोबर. आणि तुमच्या प्रभागात एक बघितलंय की ट्रॅफिक खूप वाहतुकीची, कारण गाड्याच वाढतात आणि हा मेन पट्टा आहे तुमचा, तर ते कसं सांभाळू शकाल तुम्ही? तेच माझ्या प्रभागामध्ये वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. मला वाटतं महानगरपालिकेमध्ये माझा पहिलाच प्रश्न हाच होता की वाहतूक कोंडी. त्यावरच मला वाटतं मी पहिल्याच महासभेमध्ये बोलली त्या विषयावर. आणि ते वाहतूक कोंडीची एक समस्या मी दूर करण्याचा प्रयत्न करेल. तसेच आता सध्याच आत्ताच 2-3 दिवसापूर्वी हाती घेतलेला उपक्रम म्हणजे नाली सफाई, ज्यात मी नगरसेविका म्हणून एकदम स्वतःहून जाऊन लक्ष देते, पहारा करते, बघते की बाबा कुठल्या ठिकाणी नाल्या व्यवस्थित साफ झालाय की नाही. हा सगळ्यात मोठा आमचा उपक्रम आज या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. नक्कीच खूप चांगले तुमचे स्वप्न आहेत. आणि एक गृहिणी म्हणून, एक नगरसेविका म्हणून तुम्ही आपल्या प्रभागाला आपलं कुटुंब म्हणूनच मानून काम करताय, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं जे मतदार आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना पण हे आनंद वाटेल. त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? त्यांनी पण तुमच्यासोबत सहभागी व्हावं असं थोडं तरी, म्हणजे काही ना काही, म्हणजे खारीचा वाटा नागरिकांनी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. मस्तच प्रश्न विचारला आहे. जसं म्हणतात प्रभाग तुमचा पण आहे आणि प्रभाग माझा पण आहे. तुम्ही त्यातले 10 मिनटं मला द्या, आपण एकत्र मिळून काम करूया आणि प्रभाग क्रमांक 22 हा कसा सुंदर होईल याच्याकडे आपण जातीने लक्ष देऊया आणि आपला प्रभाग अतिशय सुंदर आणि छान स्वच्छ असा आपण बनवूया, असं मला तरी वाटतं. नक्कीच तुमच्या आव्हानाला नागरिक साथ देतीलच. तुमचं एक खूप महत्त्वाचं आव्हान आहे की दररोज जर का नागरिकांनी फक्त 10 मिनिटं दिले तरी पुरे आम्हाला एकत्र काम करूया. एक्झॅक्टली, एकत्र काम करण्यासाठी उषाताई वाघ आपल्या ज्या नगरसेविका आहेत तर त्या तयार आहेत. तुम्ही पण सोबत या. उषाताई, खूप खूप धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल. आणि असंच आपण काम करत राहून आपला हा प्रभाग ठाणे महानगरपालिकेत नंबर 1 बनवाल अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.